धावा पुस्तकावरती 2 लागलेल्या. 35चं टार्गेट आहे. संचित तयार. उलटो असे नो बॉल पंचांना कॉल केलेला. चाललाय सरळ चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौक इट्स अ नो बॉल. नो बॉल. 7 धावा एकूण धावा पुस्तकावरती लागतात. 35चं टार्गेट. 7 धावा. समीरच्या बॅटमधून आला हा चौकार. फ्री हिट. वेगवान टाकलेला बॉल आज बॅक ड्राईव्ह रन आउट. ओ प्रयागची विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. प्रयाग आता मैदानाच्या बाहेर. गोल्डन डकचा शिकार ठरलेला प्रयाग रनआउटच्या स्वरूपामध्ये. फ्री हिटचा बॉल होता तो वसूल करत असताना संचित 7ला पहिला धक्का. सात धावा प्रयाग बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. वेगवान टाकलेला मिडॉनला खेळाडू आहे. पुन्हा एकदा रनआउटची चान्स आहे. थ्रो थोडासा खराब आलेला. समीरची विकेट धोक्यामध्ये होत्या. गरज होती का एक धावेसाठी घेतलेली रिस्क. टीम टप्प्यामध्ये मागडी ठरत असताना आपण ऍक्शन रिप्ले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऍक्शन रिप्ले सहजतेने विकेट मिळू शकले असे संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करू शकलेला नाहीयेत. 1 रन मिळेल या चेंडूवरती. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ते 8 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंग एंडला तर दिनेश. यॉर्कर टाकलेला थोडासा एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवून खेळलेला फटका जो चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेशच्या बॅटमधून आलाय चौकार. या 4च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 12वर. उर्वरित आता 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 13 चेंडूंमध्ये आता इक्वेशन 23 धावसंख्येचं. 13 मध्ये 23. कमी गतीनं टाकला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रनआउटची चान्स आहे. पोहोचलेत फलंदाज. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 वरती. इक्वेशनचा विचार केला 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज. बाकी राहतो 12 मध्ये 22. बॉलिंग मार्क वरती मोनिश मात्र आलेत. 11 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येचं आता इक्वेशन बाकी राहतंय. बॉल तयार. हो चांगला टाकलेला चेंडू
साईड आर्म बॉल. मोनिश म्हात्रेचा डॉट बॉल चेस करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज दिनेशचा. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत असताना 10 मध्ये 18. 18 फ्रॉम 10. 10 मध्ये 18 ची गरज आहे. राऊंड द स्टंप्स पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवान टाकलेला हवेत कळलेत एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. सेकंडचा कॉल आहे. दुसऱ्यासाठी निघालेत. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे. 19 वरती 9 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. महत्वपूर्ण 3 चेंडू आहेत. मोनिश म्हात्रेचे, दिनेश आणि त्यांच्या समवेत समीर दोघे बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला दिनेश. महत्वपूर्ण 3 चेंडू आहेत. चॉकर टाकलेला ऑन साइडला सहजतेने टर्न केल्या लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक संचित पोहोचलेले आहेत. फक्त 1 रन. 1च्या मदतीने टोटल 20 वरती. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 15 धावा संख्येची गरज आहे. 8 बॉलमध्ये 15 धावा. 2 महत्वपूर्ण चेंडू आहेत. वातावरण जसं बदलेल तशी खेळपट्टी थोडीशी नरम होताना जाणून येईल. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 15. बॉलिंग मार्कवरती मोनिश तयार. स्ट्रायकिंग एंडला आता समीरला संधी मिळाली. दोन्ही खेळाडूंना एक जीवनदान कदाचित देण्यात आलेला. 8 बॉल 15. मोनिश म्हात्रे ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंडला समीर. वेगवान टाकलेला आहे. यॉर्कर लेनचा आणखीन एक तेज सरार मारा होता. एक सिंगल या बॉलवरती मिळते. बाईकची लाईट कदाचित चालू आहे त्या ठिकाणी. ओके, थँक्यू. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 मध्ये 14चं इक्वेशन. हो, चांगला टाकलेला अंतिम सुद्धा. लॉंग ऑन मध्ये निघाला चेंडू. शेखर पोहोचलेत. पहिली कंप्लीट आहे. फक्त एकच मिळते या बॉलवरती. कमबॅक करणारं षटक राहिलेलं मोनिश म्हात्रेचं. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वरती. 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 13 धाव संख्येची गरज. 6 बॉल 13. बावीस झालेल्या. 35 ओव्हरऑल टार्गेट. 6 चेंडूंमध्ये 13 धावत संख्येचं इक्वेशन आहे. चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 13 चेस डाऊन केल्या जातील की 6 बॉलमध्ये 13 डिफेंड केल्या जातील. फायनलचं तिकीट कोणाला? वारे संघाला की साईल 11 चिंचपाडाला? शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 13 धाव संख्येची इथून गरज आहे. महत्वपूर्ण सामना. सहा बॉल 13 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला फलंदाज दिनेश. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण ही लढत. पहिला बॉल हाफ टॅकर टाकलेला. तो पाठवला फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. चौकार. नऊ फटका चांगल्यारीत्या कदाचित आणखीन एक्झिक्यूट करू शकला असता. चार बॉल 9. ओ यॉर्कर टाकलेला. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. कमबॅक केलेलं अर्षद तरेनं.
आप ऍक्शन रिप्ले प्रॉपर यॉर्कर पडलेला, प्रॉपर यॉर्कर पडलेला. इक्वेशन बदलतं. 3 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलेला. 3 मध्ये आता 9 धावत संख्येचं इक्वेशन राहिलेलं आहे. रंगली आहे ही मॅच. क्षणाक्षणाला पाड बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 3 बॉल 9. आणखीन आता हवेत गेलाय. इंटरेस्टेड आहे मोनिश मात्रे. नाहीये संचित. दोघांचा कॉल बरोबर मध्ये पडलेला चेंडू. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. एक सिंगल या बॉल वरती मिळते. 2 बॉल मध्ये 8-8. फास्ट खेळा प्लीज. दोन बॉल 8 धावा. महत्वाचा चेंडू. हाफ ट्रॅकर ऑन साइडला षटकार ठोकलेला. एक बॉल मध्ये कंपल्सरी 2 ची गरज आहे. एक चेंडू कंपल्सरी 2 धावा. एक कॅच. स्ट्राइक रोटेट झाली. 1 रन मिळाली. कॅच पकडली असती तर नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आला असता. एक बॉल मध्ये 2. यश अजूनही डगआउट मध्ये होता. एक बॉल आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज आहे. बॉल निघाला सरळ सीमा पार. सामना इथून जिंकलेला. वारे टीमनं अभिनंदन टीम.